काल आपण कारण शरीर कॉझल बॉडी ह्या कारण शरीराचं कार्य आणि त्याचा विकास याची चर्चा केली. आपल्या एक लक्षात आले असेल की आध्यात्मिक विकास हा क्रमशः आपले जे विविध देह आहेत त्यांच्या वाढीशी आणि विकासाशी निगडित. आपले देह जोपर्यंत पूर्ण विकसित झालेले नाही तोपर्यंत आपल्या आध्यात्मिक प्रगतीलाही ते मर्यादा घालतात. त्यामुळे ज्या साधकाला आपली आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्याला आपल्या विविध देहांचा विकास कसा होतो हे समजून घेतलं पाहिजे आणि तो तसा होण्यासाठी त्याला स्वतः काय काय केलं पाहिजे हे समजून त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती किंवा ज्याला आपण साधना म्हणतो ती साधना केली पाहिजे. काल आपण एक पाहिलं की ही जी एकूण प्रक्रिया आहे आपल्या वेगवेगळ्या देहांच्या विकासाची ती क्रमशः हळूहळू होत असते आणि त्यामुळे त्याला वेळेचंही बंधन आहे. आपली खूप इच्छा असेल की मला लवकर लवकर प्रगती करायची आणि आध्यात्मिक प्रगतीच्या अगदी शिखरावर जाऊन पोचायचंय आणि त्यासाठी धडपड चालू असेल तरी सुद्धा आपल्याला अपेक्षित यश मिळेलच याची खात्री नाही. या दृष्टीने की आपण ठराविक वेळेत ते साध्य करू शकू ही जर आपली आकांक्षा असेल तर तसं होईल असं नाही. कारण कित्येकांच्या बाबतीत ते होईल, अनेकांच्या बाबतीत ते होणारही नाही. त्याचं कारण काय असू शकेल? आपण जर नियम म्हणतो तर नियम सगळ्यांना सारखाच लागू असला पाहिजे असं सर्वसाधारणपणे मत जर आपलं असेल तर ते काही वावगं नाही. पण असं प्रत्यक्षात होत नाही. काय कारण असेल त्याला? याचं कारण ही जी प्रक्रिया आहे एकंदर उत्क्रांतीचीच प्रक्रिया ही दीर्घकाळ चालू आहे. दैवी योजना डिव्हाइन प्लॅन नुसार ती चालू आहे. पण जितकी ही प्रगती काही नियमानुसार चालू आहे तितकीच ती प्रत्येक व्यक्तीच्या स्वतःच्या प्रयत्नावर अवलंबून आहे आणि प्रत्येक व्यक्ती ही सारखी नाही. त्यामुळे नियम जरी एकच असला तरी तो नियम व्यक्तिगत ज्यावेळी लागू होतो त्यावेळी ही प्रक्रिया ही वैयक्तिक पातळीवर होते आणि त्यामुळे त्याचे परिणामही वैयक्तिक पातळीवर भिन्न भिन्न दिसतात. ही प्रक्रिया जन्मोजन्मी चालू असते. त्यामुळे आपल्याला पुष्कळदा पूर्वीच्या जन्मामध्ये आपण कुठपर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत हे माहिती नसतं. पण एवढं तरी समजायला काही हरकत नाही की सगळ्या व्यक्ती ह्या एकाच टप्प्यावर नाही, त्या वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. कारण पूर्वायुष्यामध्ये किंवा पूर्वजन्मामध्ये त्यांनी केलेली साधना, त्यांनी केलेले प्रयत्न हे सगळ्यांचे सारखे नाही. त्यामुळे त्याचे परिणामही सारखे नाही. पण कुठेही तुम्ही असा तिथून पुढे जाण्यासाठी तुम्हाला जी पात्रता लागते, जे गुण लागतात, जी एक प्रकारची तपश्चर्या लागते, त्याच्यामधलं सातत्य, त्याच्या मागची निष्ठा, तुमच्या प्रयत्नांची तीव्रता, त्याच्यामधलं अखंडत्व, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच लागू असतात. हा फरक हा पडू शकतो की काही काळ ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यांच्या मदतीवर अवलंबून असता, जसं आपण पाहिलं की गुरु शिष्य संबंधामध्ये सुरुवातीला ज्यावेळी तुमच्यावर अनेक गोष्टींचा प्रभाव बराच असतो, मायेचा प्रभाव बराच असतो, तुमच्या कनिष्ठ देहांच्या
प्रगतीवर तुमची सगळी वाटचाल द्यावी अवलंबून असते आणि त्या परिस्थितीतून पार पडण्यासाठी तुम्हाला बाह्य सहाय्याची किंवा मार्गदर्शनाची गरज असते. तोपर्यंत तुम्हाला योग्य मार्गदर्शक किंवा गुरु म्हणा लाभणं हे आवश्यक असतं, पण ते सुद्धा बरेच कर्माशी निगडित असतं. तुम्हाला योग्य गुरु मिळणं यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले, प्रयत्न म्हणजे गुरु शोधण्याचे प्रयत्न नाही, तर कोणीतरी तुम्हाला शिष्य म्हणून स्वीकारण्यासाठी पात्र ठरण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न, अशा अर्थाने प्रयत्न की ज्यामुळे तुमच्या संभाव्य गुरुला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारायला पात्र आहात असं वाटेल. तर तो प्रयत्न तुम्ही प्रवृत्ती मार्गावर असतानाच सुरू झालेला असला तर कालांतराने तुम्ही निवृत्ती मार्गाकडे वळण्याची शक्यता असते. म्हणजे ते प्रयत्न सुरू व्हायला तुम्हाला कुठेतरी सुरुवातीला, जसं काल मी सांगितलं की अंधारातून वाटचाल करत असाल तर कुठेतरी प्रकाश किरण तुम्हाला दिसला तर तुम्हाला तुमची दिशा ठरवता येते. तुम्हाला त्या प्रकाश किरणाचा जो उगम जिथून होतोय त्याचं ज्ञान झालं तरी अंधारात काय आहे याचं ज्ञान त्यामुळे होईलच असं नाही, पण तुम्हाला दिशा निश्चित ठरते की त्या दिशेने मला वाटचाल करायची. त्यामुळे गुरुचा आपल्या जीवनातला जो रोल, भूमिका असते ती मार्गदर्शक असते. बेसिक तुम्हाला योग्य दिशेने वळवणं, प्रवृत्ती मार्गावरून निवृत्ती मार्गाकडे वळणे हा त्यातला मोठा दिशा बदल आहे. पण तो बदल सुद्धा जसा आपण याचा मार्ग म्हणतो आणि त्या मार्गाने वळतो म्हणजे आपल्याला वाटेल की हे काहीतरी कृती करण्याचं हे आहे, पण कृतीपेक्षा याच्यामध्ये हा वृत्तीचा प्रश्न आहे. तुमची मनोवृत्ती त्याप्रमाणे घडली पाहिजे, बदलली पाहिजे. तुमचा दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे. तुमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीला तुम्ही अग्रक्रम देता आणि कोणत्या गोष्टीला दुय्यम स्थान देता, अशा अनेक गोष्टी आहेत की जे तुम्हाला तुम्ही प्रवृत्ती मार्गाकडे जाणारी तुमची वाट बदलून निवृत्ती मार्गाकडे वळण्याचा निर्णय घेता आणि तो निर्णय प्रत्यक्ष अंमलात आणण्याच्या दृष्टीने कारवाई करता, कृती करता. तर त्या वेळेपर्यंत गुरुचं तुमच्या जीवनामध्ये निश्चितपणे महत्व असतं, कारण तुमच्या अंतर्गत ती प्रेरणा निर्माण होणं आणि त्या प्रेरणेनुसार तुमच्याकडून प्रत्यक्ष कृती होणं याच्यासाठी जी एक निश्चयात्मक बुद्धी लागते, जी निर्धाराची गरज असते, जी दृढता लागते, प्रतिकूल परिस्थितीतही सतत त्याला तोंड देत राहण्याची एक सातत्य लागतं. तर हे सगळे गुण तुमच्यामध्ये प्रकट होण्यासाठी तुमच्या अंतरंगामध्ये जी ताकद लागते ती ताकद जोपर्यंत कमी पडत असते तोपर्यंत तुम्हाला बाहेरून कोणीतरी सहाय्य करण्याची गरज असते आणि ते तुम्हाला गुरुकडून मिळत असतं. म्हणजे जोपर्यंत तुम्ही दुबळे असता तोपर्यंत तुम्हाला सबळ करायला हा बाहेरचा आधार उपयोगी आणि ती त्याची मर्यादा लक्षात घेणारा शिष्य हा गुरुचा योग्य उपयोग करून घेऊ शकतो. ती मर्यादा जे शिष्य ओळखत नाही आणि केवळ गुरुवर अवलंबून राहण्याची वृत्तीच जोपासतात ते एक प्रकारे परावलंबी होतात. त्यामुळे गुरुचं मार्गदर्शन ज्या मर्यादेपर्यंत आवश्यक आहे त्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांची पुढची प्रगती थांबते. कारण पुढची प्रगती आहे ती तुम्ही स्वतः स्वावलंबनाने पुढे पाऊल टाकण्याची वाट आहे. म्हणजे तुम्हाला तुमचा तो अंतर्नाद किंवा आतला आवाज हा ऐकताच आला नाही तर तो आवाज तुम्हाला जे काही सांगायचा प्रयत्न करत असतो तो तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे तुम्ही बाहेरच्याच आवाजाकडे पूर्णपणे अवलंबून राहता.
जो तुम्हाला पुढे फारसा उपयोगी पडण्यासारखा नसतो. त्यामुळे त्याच वाटेने तुम्ही जरी गेलात तरी तुमची स्थिती बदलत नाही. तुमची जी आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीने जो आंतरिक बदल अपेक्षित असतो तो आंतरिक बदल त्याच्यामुळे होत नाही. तुम्ही एक चांगले मनुष्य होता, तुम्ही धार्मिक सत्वशील माणसं म्हणून तुमचं जीवन कंठा एक पुण्यव्यान व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. पण आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत होणं हे त्यासाठी पुरेसं नाही. आध्यात्मिक प्रवास हा केवळ एक सात्विक संथ शांत अशा प्रकारचं ठराविक साच्याचं जीवन नाही. आध्यात्मिक जीवन हे संघर्षमय जीवन. आध्यात्मिक जीवन याच्यामध्ये एक प्रकारचा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं जसं तुकाराम म्हणतात तशासारखा तो आहे. मग हे युद्ध कोणाशी असतं? ते युद्ध तुमच्या अंतर्यामी चालले. लोअर सेल्फ अँड हायर सेल्फ म्हणा, पर्सनॅलिटी अँड इंडिव्हिज्युअलिटी म्हणा, देहात्मा आणि जीवात्मा म्हणा, जसं तुम्हाला ते म्हणायचं असेल तसं म्हणा, पण त्याच्यातून हे स्पष्ट झालं पाहिजे की हा संघर्ष हा अंतर्गत संघर्ष आहे. तो सत आणि असत याच्यामधला संघर्ष असतो. बरेचदा असतला सत समजायची एक चुकीची भावना जर आपण त्याला चिकटून राहिलो तर सदसत विवेक बुद्धीमुळे किंवा विवेकामुळे आपल्याला जे मार्गदर्शन झालं पाहिजे ते मार्गदर्शन होणार. म्हणजेच काय होणार? तुम्ही मायेच्या प्रभावाखाली राहता, त्या कनिष्ठ मनाच्या पातळीवर राहता, जे दिसतं तेच सत्य मानता आणि त्याचा भेद करून मायेचा पडदा फाडून त्याच्या पलीकडे गेलं तरच आपल्याला सत्य दिसेल ही जाणीव सुद्धा होणं अशा परिस्थितीत शक्य नसतं. म्हणजे विवेकाची जागृती ही त्यासाठी आवश्यक आहे की तुम्ही मायेच्या नगरीमध्ये आहात, पण हे निदान ओळखणं ही पहिली पाहिजे. तेच आपल्याला मायानगरी ही स्वर्गनगरी वाटायला लागली तर आपण तिथंच रमतो रेंगाळतो, मग इतर कुठे तिथून आपल्याला बाहेर पडलं पाहिजे तरच आपली प्रगती आहे हे तीव्रतेने जाणवून ही प्रवृत्ती मार्गापासून निवृत्ती मार्गाकडे वळण्याची गरज आहे. आणि ती वळल्याशिवाय तुमचे हे जे इतर सूक्ष्म देह आहेत, मग ते कॉलर बॉडी असेल, बुद्धिक बॉडी असेल, आत्मिक हे असेल, हे लोक वेगळे आहेत. ज्या लोकांमध्ये हे तुमचे देह कार्यरत आहेत ते लोक वेगळे आहेत. म्हणजे थिओसॉफिकल सुद्धा याच्यामध्ये आपण ज्याला प्लेन्स म्हणतो, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश वगैरे वगैरे. कारण तुमच्या कंडिशन्स ज्यावेळी बदलतात त्यावेळी तुम्हाला बदललेल्या कंडिशन प्रमाणे त्या वातावरणामध्ये वावरण्याची क्षमता जर नसेल तर त्या देहांचा तुम्हाला साधन म्हणून उपयोग काय? एखाद्या सैनिकाकडे शस्त्र दिलं तुम्ही, पण तलवार मनातून काढायची कशी? इथूनच सुरुवात असेल तर तलवार हातात असून की तो करणार काय? किंवा रिव्हॉल्वर आहे पण ते रिव्हॉल्वर चालू कसं करायचं माहिती नाही. तर साधनं मेंटेन कशी करायची, सुस्थितीमध्ये कशी ठेवायची आणि त्याचा उपयोग कसा करून घ्यायचा हे समजलं पाहिजे. त्या साधनांचे जे काही फॅसिलिटीज त्याच्यामध्ये असतील, त्याची जी काही वैशिष्ट्य असतील, त्याचे जे काय स्पेशलाइज ऍप्लिकेशन्स असतील, विशेष असे उपयोग त्याचे असतील, त्यासाठी त्याच्यामध्ये करण्याच्या ज्या काही ऍडजस्टमेंट्स जुळवाजुळव असेल, हे सगळं माहिती असल्याशिवाय केवळ साधन आपल्या ताब्यात असून त्याचा उपयोग होत नाही. म्हणजेच आपले सूक्ष्म देह कसे घडलेले आहेत, त्याचं कार्य कसं चालतं, त्याचा विकास कशावर अवलंबून आहे, तो विकास होण्यासाठी आपल्याला नित्य नेमाने काय करणं आवश्यक आहे ते दृढपणे चालू ठेवण्यासाठी
आपण कशा प्रकारची मेहनत घेतली पाहिजे, कष्ट उपसले पाहिजे आणि केलेली मेहनत पुन्हा वाया जाऊ नये, ती टिकून राहावी यासाठी काय काळजी दक्षता घ्यावी, हे सगळं या साधना मार्गामध्येच अंतर्भूत आहे. हे साधकाला जाणवणं आवश्यक. म्हणजेच याच्यासाठी दीर्घकाळपर्यंत ते चालू ठेवणं, याच्यासाठी जी एक प्रकारची मनोवृत्ती लागते ती नसेल तर साधक हा धरसोड वृत्तीचा असून तो काही काळानंतर आपली साधना बंद करत असेल तर त्याला केलेल्याचा तसा काही उपयोग होत नाही. हा, कदाचित तो पुन्हा ज्यावेळी कालखंड गेल्यानंतर सुरुवात करेल त्यावेळी स्टार्ट करायला त्याला पहिल्या एवढा वेळ लागेल. तो लवकर ते आत्मसात करतो. जसं समजा तुम्ही आता कार ड्रायव्हिंग शिकला पण नंतर तुमचे ते बंद होईल आणि तुम्ही बऱ्याच वर्षानंतर पुन्हा कार हातात घेतली. तर त्यावेळी तुम्हाला पहिल्यांदा तुम्हाला 1 महिना लागला असेल तर नंतर कदाचित 2-3 दिवसात तुमचा हात बसतो त्याच्यावर. कारण त्यावेळी पूर्वी जे काही तुम्ही कष्ट घेतलेले असतात आणि त्यामुळे ज्या काही सवयी किंवा स्किल्स तुम्ही विकसित केलेली असतात ते पुन्हा जागृत होऊन तुमच्या उपयोगी पडायला लागणारा कालखंड हा कमी असतो. कारण ते कुठेतरी तुमच्या स्मरणशक्तीमध्ये, मेमरीमध्ये सुप्त रूपामध्ये असतं. ते फक्त जागृत व्हायचा प्रश्न असतो. त्यामुळे ते त्याचा फायदा मिळतो. त्यामुळेच म्हटलंय की नो एफर्ट इज एव्हर लॉस्ट. असे का म्हणतात की तो एफर्ट तुम्ही जो केलेला असतो तो, कारण कोणतीही गोष्ट नवीन शिकताना तुम्हाला ती जाणीवपूर्वक शिकायची असते, ती मेकॅनिकली होत नाही. तुम्हाला नवीन कोणतेही स्किल पोहायचं असेल तर तुम्हाला पोहणं म्हणजे पाण्यात उतरल्याशिवाय पोहता येत नाही हे खरं आहे, पण पाण्यात उतरणं म्हणजे पोहणं नैपुण्य असतं. कारण त्या ठिकाणी जर मला पोहायचंय म्हणजे त्याच्यात संभाव्य धोके काय आहेत आणि त्यासाठी मला काय हालचाली करून ते धोके टाळले पाहिजे आणि त्या पाण्यावर तरलं पाहिजे, कसे हात मारले पाहिजे, कसं पुढे गेलं पाहिजे, मी दमलो थकलो तर कुठे थांबायचं, पुन्हा हे घ्यायची, हे सगळी जी काही त्याच्यातले तंत्र मंत्र आहे ते आत्मसात केल्याशिवाय कोणतीही नवी गोष्ट तुम्हाला शिकता येत नाही. म्हणजे एक प्रकारे प्रत्येक साधक हा विद्यार्थी त्या दृष्टीने विद्यार्थी असतो तो, किंवा अप्रेंटिस हा जास्त योग्य शब्द, कारण तो प्रॅक्टिकल शिकत असतो. एरवी नुसतं पुस्तकी विद्या नाही. फिलॉसॉफी ही सुद्धा लिव्हिंग विस्डम का म्हटलंय त्याला, की ते प्रॅक्टिकली शिकायचं आहे. नुसतं शिकून तुम्हाला त्याचा प्रत्यय येत नाही, त्याच्यातली सार्थकता तुमच्या अनुभवाला येत नाही. ती केव्हा येते, ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष त्याची प्रॅक्टिस करता त्यावेळी. म्हणून प्रॅक्टिकल अप्रेंटिसम किंवा प्रॅक्टिकल फिलॉसॉफी असं म्हटलंय त्याचं एक कारण तेच आहे. म्हणजे ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये परफॉर्मिंग आर्ट्स वगैरे म्हणतो तसं. तर परफॉर्म केल्याशिवाय ही कला साध्य होत नाही. तर त्या दृष्टीने आपल्याला ह्या सगळ्या देहांचा विकास करताना आपल्याला प्रत्यक्ष आपलं आचरण हे कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे हे समजणं आणि त्याप्रमाणे आचरण करणं हे आवश्यक आहे. आपण काल बघितलं की जे आपलं कनिष्ठ मन आहे ते आपल्याला फक्त जे माहिती देतं, तर आपण काय बघत होतो, हे जे आपला जो कनिष्ठ मनोदेह आहे त्याच्या ज्या मर्यादा आहेत त्यातली मुख्य मर्यादा ही आहे की हा कनिष्ठ मनोदेह हा आपल्याला ज्ञान देऊ शकत नाही. बरेचदा आपली ती समजूत असते की आपल्याला जे ज्ञान होतं हे मनाने होतं. तर कालही मी हा मुद्दा स्पष्ट केला की बुद्धीच्या पातळीवर आपला जो बुद्धिकोश किंवा आनंदमय कोश आहे तो आत्म्याकडून मिळणारा जो प्रकाश आहे तो प्रकाश आपल्या मनोदेहाकडे येण्याचा सोर्स आहे. आणि त्यामुळे जोपर्यंत मन आणि बुद्धी यांचा ब्रिज साधला जात नाही
तोपर्यंत माइंड बाय इटसेल्फ अलोन कॅनॉट गिव्ह यू द नॉलेज ऑफ द ट्रुथ रियालिटी. तुम्हाला जे नॉलेज मिळेल ते वरवरचं असतं, म्हणजे नॉलेज ऑफ अपिअरन्स, आउटर अपिअरन्स. पण knowledge of the real nature of a thing can be understood only in the light of Buddha. कारण बुद्धी त्या स्तरावर तुम्हाला जी अंडरलाईन युनिटी आहे त्याचं ज्ञान करून देण्याचं काम ती बुद्धी करते. त्यामुळे जोपर्यंत आणि अंडरस्टँडिंग ए थिंग ॲज इट इज पॉसिबल ओनली व्हेन यू युनाइट युअर सेल्फ विथ द थिंग्स. त्यामुळे ती युनिटी केवळ मनोदेहामध्ये प्रतिमा निर्माण झाल्यामुळे होणार. त्याला तो बुद्धीचा प्रकाश, तो बुद्धी लोकावर त्याची जी तीव्रता असते तेवढी मनोलोकामध्ये ती राहत नाही, कारण तो त्याचा जो काही अंश तिथपर्यंत मनोदेहापर्यंत कडकोलेट होऊन येतो. पण तो सुद्धा महत्वाचा असतो की अंधारापेक्षा संधी प्रकाशामध्ये तुम्हाला जसं ज्ञान होतं तसं ते ज्ञान. त्यामुळे ते ज्ञान होऊ शकतं आणि ज्या प्रमाणात हा मधला ब्रिज खुला होत जाईल त्या प्रमाणात तुमचं ज्ञान वाढतं. पण याच्यामध्ये हेच पुन्हा एकदा लक्षात आलं की तो ब्रिज किंवा तो अंतःकरणाचा जो मार्ग आहे तो खुला होणं म्हणजेच त्याची योग्य प्रकारे वाढ होणं, तो विकास पावणं आणि त्याच्या वहनाला येणारा अडथळा दूर होणं. आणि तुम्हाला ज्यावेळी हा मार्ग खुला होतो त्यावेळी इन्स्टंटली एखादी गोष्ट समजण्याची पात्रता येऊ शकते. तोपर्यंत तुम्ही तर्क करत असता, अनुमान करत असता, कार्यकारण संबंध जोडून समजून घ्यायचा प्रयत्न करत असता, जे आपण आपल्या पातळीवर नेहमी करत असतो. पण त्याच्यामध्ये ताबडतोब तुम्हाला सोल्युशन मिळतच असं नाही. त्यामुळे ही जी क्षमता आहे मनाची ती एखादी गोष्ट कशी करावी ह्याचं एक क्रमवार आखणी करण्यासाठी उपयोगी पडतं हे मन. कारण ते आपल्याला तार्किक दृष्ट्या हे केल्यानंतर हे होतं, ते केल्यानंतर म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये समजा 10 स्टेप्स आहेत तर त्या 10 मध्ये पहिली स्टेप कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, अखेरची कुठली, की ज्यानंतर तुम्हाला रिझल्ट मिळतील. ही जी काय एक सूत्रबद्ध आखणी असते ती आखणी करण्याचं काम हे तुमचं मन करू शकतं. पण मुळात ब्रॉडली हे समजून घेणं की काय करायचं, हे काय करायचं हे ठरवण्याची क्षमता त्या मनाच्या पातळीवर नसते, ती तुम्हाला त्या बुद्धीच्या पातळीवर होत असते. एकदा सापडल्यानं ते समजलं की तुम्हाला काय करायचं हे निश्चित झालं की कसं करायचं हा जो भाग असतो त्या ठिकाणी त्याचे डिटेल्स वर्कआउट करण्यासाठी तुम्हाला ते उपयोगी पडतं. अर्थात त्यामुळे दोन्हीचं इम्पॉर्टन्स आहे, पण एकाचं इम्पॉर्टन्स किंवा महत्व आहे ते जाणीवेच्या निम्न पातळीवर, तर दुसऱ्याचं जे महत्व किंवा भूमिका आहे ती जाणीवेच्या उच्च पातळीवरची आहे. आणि ह्या दोन गोष्टी ह्या जसं उभे आडवे धागे वस्त्र निर्माण तसं त्याचं नातं असल्यासारखं आहे. वस्त्र निर्माण व्हायला ते उभे धागे लागतात आणि आडवे धागे. ते ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी त्याच्यातून ते वस्त्र निर्माण होतं. तशासारखं एकमेकाला पूरक पोषक असं हे नातं आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं मनही वापरावं लागतं आणि ही जी बुद्धीची क्षमता आहे म्हणजे काल मी मती आणि प्रज्ञा हे शब्द वापरले, तर ती मती आणि प्रज्ञा ह्या गोष्टी आवश्यक आहेत. किंवा इंटेलेक्ट आणि इंटेलिजन्स, इंटेलेक्ट वेगळी आणि इंटेलिजन्स वेगळी. इंटेलिजन्स इज ऑल परवेडिंग असल्यासारखं आहे. त्याची जी हे आहे कॅपॅसिटी ती चटकन एखाद्या गोष्टीचं तुम्हाला जसं आपण ह्याचं म्हणतो की उंचावरून तुम्हाला एखादी गोष्ट पाहिली ती तुम्हाला
साकल्यानं त्याचं दर्शन होतं. समजा उपग्रहातून पृथ्वीचं छायाचित्र घेतलं, बर्ड्स आय, तर हा जो विहंगम दृष्टी आहे, बर्ड्स आय, पक्ष्याला जसं आकाशातून गिरट्या मारताना पृथ्वी दिसेल किंवा खालची झाडं दिसतील किंवा काही, तर ते जसं एका वेळी आपल्याला समग्रतेचं दर्शन घडतं, तसं त्या ठिकाणी आपल्याला त्या पातळीवर ते होतं. उद्रेक मानसिक पातळीवर आपण काल पाहिल्याप्रमाणे अंशाने आपल्याला त्याचं दर्शन होतं आणि आपण मग त्याची जुळवाजुळव करायचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. पण ज्यावेळी तुम्ही आत्मिक पातळीवर जाता त्यावेळी आत्मिक पातळीची क्षमता ही ह्या दोन्हीची एकत्रित असते. म्हणजे त्या ठिकाणी इट इज द परमनंट ॲटम ऑफ द आत्मिक प्लेन असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि दॅट ॲटम हॅज द कॅपॅसिटी टू कॉन्ट्रॅक्ट इनटू ए पॉइंट अँड एक्सपांड टू कव्हर द एंटायर होल थिंग. म्हणजे एकाच वेळी त्याच्यामध्ये ह्या परस्पर विरोधी अशा दोन क्षमता असतात. म्हणजे तो बिंदूही होऊ शकतो आणि तो टोटल तुमचं जे काय हॉरिझॉन आहे किंवा सर्कल आहे ते व्यापण्याची त्याची क्षमता असते. म्हणजे HPBने एका ठिकाणी असं त्याचं वर्णन केलेलं आहे की इट हॅज अ सेंटर एव्हरीवेअर अँड सर्कम्फरन्स नोवेअर. इफ यू हॅव रेड दॅट, मला वाटतं सिक्रेट डॉक्ट्रिन मध्ये किंवा इतर त्यांच्या पुस्तकांमध्ये त्याचं वर्णन असं आहे, इट हॅज अ सेंटर एव्हरीवेअर बट सर्कम्फरन्स नो. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कल्पना आहे की ज्या ठिकाणी तुमची जाणीव असेल त्या ठिकाणी ते केंद्रासारखं काम करत, म्हणजे वैयक्तिक जाणीव. पण त्याच वेळी इट हॅज सर्कम्फरन्स नोवेअर. म्हणजे काय, तुम्ही त्याला मर्यादित करू शकत नाही. सर्कम्फरन्स कितीही तो व्यापक झालं तरी इट कॅन स्टील गो बियॉन्ड. म्हणजे इट हॅज नो लिमिट्स. म्हणजे लिमिटलेस, अनलिमिटेड. आपण त्याचं वर्णन ॲब्सोल्यूटचं वगैरे जसं करतो तशासारखं अनंत वगैरे म्हणतो ना, विच हॅज नो एंड. तर ही क्षमता त्या आत्मिक पातळीवर असते आणि ती ह्या ज्या आत्मा, बुद्धी, मनस या तीन प्रकारे ती अशी व्यक्त होते. त्यामुळे ती व्यक्त होण्यासाठी हे तिन्ही आपले देह जे आहेत किंवा जी आपली डिव्हाइन एक्झिस्टन्स आहे, डिव्हाइन सोल, ह्युमन सोल, ॲनिमल सोल, अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन केले, मला आठवत असेल. म्हणजे ॲज वी डिसेंड डाऊन इन्व्हॉल्युशन मध्ये तसे आपण ग्रॉसर लेवलवर जातो आणि त्यामुळे ॲट द लोएस्ट लेवल ते जे आत्मिक याचे ज्या कॅरेक्टरिस्टिक आहेत त्या अत्यंत जवळजवळ अनमॅनिफेस्ट असल्यासारख्या असतात. आणि जसं जसं पुन्हा इव्होल्युशन सुरू होते तसं ग्रॅज्युअली हे मॅनिफेस्टेशन सुरू होतं. म्हणजे फ्रॉम नॉमिनल टू फिनॉमिनल अँड फ्रॉम फिनॉमिनल टू नॉमिनल असा तो जर्नी आहे याचा, इन्व्होल्युशन अँड इव्होल्युशन. तर त्यामध्ये हे जे आपले सूक्ष्मदेह आहे त्याचा आत्मिक जे प्रिन्सिपल आहे ते मुळातच विकसित असतं. दॅट इज नॉट डिपेंडंट ऑन अवर एफर्ट्स. पण इतर जे बुद्धिक व्हेकल किंवा हायर मेंटल, लोअर मेंटल, ॲस्ट्रल, फिजिकल, ही सगळी व्हेकल्स ह्याचा वृद्धी आणि विकास हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असतं. नैसर्गिकरित्या त्याचा विकास होत असतो पण तो कमालीचा धीमा प्रवास असतो. म्हणजे ॲट द एंड ऑफ द युगास when the cycle of evolution will be complete, everybody will have reached that stage. But those who are inspired to tread this path and come to the end of the path or journey or destination will have to make their own
पर्सनल एफर्ट्स. टेक युअर इव्हॉल्युशन इन युअर ओन हँड्स असं जे म्हटलं जातं ते त्या अर्थाने की केवळ निसर्गतः जसं घडतंय तसं घडू देणं म्हणजे आपण आपल्या तमस वृत्तीमध्ये बदल घडवण्याची आपली जी क्षमता आहे ती न वापरण्या हे आपल्यामध्ये ती क्षमता का आहे बिकॉज दॅट आत्मिक प्रिन्सिपल इज देअर इन ह्युमन बीइंग विच इज नॉट देअर इन अदर बीइंग्स ॲनिमल्स प्लॅन्ट्स यांच्यामध्ये ते नाही त्यामुळे ते निसर्गाच्या गतीने पुढे जातात पण माणसाच्या बाबतीत मॅन evolves himself, but not by going against the nature. Man has to work with the nature like a free agent of the nature in cooperation with the nature, obeying the laws of nature, but using his own intelligence in collaboration with the cosmic intelligence. Current, as you open up yourself, you develop that capacity to benefit from the cosmic energy or the divine mind. तिथं ते सगळं source of intelligence, source of energy, everything is there. You have to tap that by opening yourself. ते टॅप करणं शक्य नसतं किंवा आवश्यकही नसतं पण वी आर क्लोज अँड त्यामुळे वी आर सेपरेटेड फ्रॉम दॅट. The moment we open up ourselves, we allow that divine or cosmic energy or consciousness to change the character of our individual consciousness, which is limited. त्यामुळे it all depends upon the growth and development of these two things, the higher mind or the causal body and also the buddhic kosh, विज्ञानमय कोश आनंदमय कोश यांच्या विकासाशी हे निगडीत आहे. म्हणजे तुम्हाला आत्मिक लेव्हलवरचं मला सांगितल्याप्रमाणे that permanent atom has that capacity to expand. त्यामुळे ती प्रोसेस त्याच्या त्या नेचरमध्येच आहे. त्याचा तुम्हाला ॲडव्हान्टेज होत नाही का कारण तुमची अदर व्हेहिकल्स विच आर पार्ट ऑफ द प्रकृती they are not developed enough to benefit from being associated with that atmic principle. म्हणजे सेवन प्रिन्सिपल्स ऑफ मॅन आपण जरी म्हणत असलो तरी that to benefit from the seventh principle, atmic principle, depends upon how we connect ourselves with that seventh principle in a harmonious manner. So that there will be a natural flow of the divine to the lower being. So we were discussing about buddhic plane, which is the plane at which consciousness gives you the feeling of unity. Here we talk of universal brotherhood, but actually it is only verbal or intellectual understanding. But we don't really realize what this universal brotherhood is. We take it as an ideal, something to be attained, which we never really, we are not able to practice in our day-to-day life. Live that kind of but at that level of consciousness, you really feel that brotherhood. You experience or realize that brotherhood. There you will find that we are all brothers, sisters, we are closely related. That feeling comes there. Here it remains as an ideal most of it. Only perhaps on a rare occasion we may have that kind of feeling. Suppose now when we are all in a tragedy, suppose we are in a sinking boat and all are facing the great calamity, then we feel together because we are all facing the same
great fate, which we don't want really, but there is no escape from that. So we come together to share that great sorrow. Suppose in a building there is a fire, and all floors have got, then we all feel together because we are in a such a disastrous situation from which we cannot escape. Instead of being together, we support each other, we sympathize with each other. There we have that sense of unity because we are in an adverse situation. When we are in a good situation, perhaps we may not feel that, or we may feel it. Suppose there is an aggression. China has waged war with India. Then all Indians feel together because there is an enemy against us. So that kind of feeling of togetherness or relatedness comes under adverse situations normally. But at Buddhic level, you are perfectly experiencing and enjoying that state, not under any calamity or disastrous position, but that is a happy situation. That's why that is called Anandamaya. You are really happy in that situation, not because of you have no other way to go. So that is the difference between the so-called ananda which we experience on the physical plane and the real ananda or that ecstasy or the feeling of nirvana or kaivalya. All these words, they are applicable to the state in which you are at the atmic plane. So they are indicated by different phrases or words, but it is only a description in words. We really don't experience or realize that. We will realize that only when we reach that state. Perhaps in that nirvija, vikalpa samadhi, we may experience that, not otherwise. Only when our consciousness has left all other planes and is centered at that highest plane, then perhaps we will have that healing or experience. So that is again an ideal state for us because we can hardly reach that state when we are separate from the Prakriti and when we the Purusha, that ultimate existence of duality. So we have broadly said that the first, perhaps the expression of Buddhic body at Buddhic plane enables you to understand the things in totality. So it is the ability to understand the truth as it exists, not as it appears to us. So that is the first characteristics of uh, Anandamaya Kosh or Buddhic body or Kosh, whatever you call it. Then I have also spoke about Mati is one thing, that is intelligence or intent. But Medha, what is called as Medha, is that intelligence. त्याच्यासाठी संस्कृत शब्द आहे मेधा आणि त्या मेधाची उत्कट अवस्था जी आहे ती म्हणजे प्रज्ञा म्हणजे इंटेलेक्ट इंटेलिजन्स हे जे शब्द आपण वापरतो त्याला हे संस्कृत पर्याय आहे असं म्हणायला हरकत. Intellect is mati, and medha is intelligence, and intelligence in its ultimate form is prajna and then pratibha. Pratibha is the highest state, you can say. So ही डिस्टिंक्शन संस्कृत मध्ये तुम्हाला दिसतात. इंग्लिश भाषेत कदाचित त्याला पर्याय नाही.
त्यामुळे ते तसेच वापरणे बरेचदा भाग पडतं. म्हणजे these states can be experienced when your consciousness reaches those subtle higher levels. So that is the second aspect of Anandamaya Kosh. Then the third is this is again, though it is called as Viveka, it is Viveka again. Patanjali has called it as Viveka Khyati. Okay? To distinguish it from normal Viveka is Sadasad Vivek. Sadasad Vivek means Sat and Asat. Together they are called as Sadasad. Sadasad म्हणजे आपण त्याला कॉन्शियस म्हणतो नॉर्मली, नॉट कॉन्शियसनेस as we call it, conscious, not awareness. Sadasat Vivek, ability to distinguish between truth and untruth. म्हणजे त्याचे मग वेगवेगळे ऍस्पेक्ट, जसं ऍक्टिव्हिटी ऑफ द मास्टर म्हणते, योग्य काय अयोग्य काय, अंडरस्टँडिंग, not just being aware or conscious of a thing, but able to distinguish between the features of a thing, you can say, or aspects of a thing, which are otherwise merged and you are not able to separate them, which is the condition of our lower mind. We are always in a confused state most of the time. We are uncertain. We are not definite. And that comes in the way of our decision making also. What to do? I'm in two minds. At one stage, I feel I should do this. At another stage, I feel no, better I do that. Or yesterday, I have decided something. But today, I feel no, that was the wrong decision. I should change it. So, this indicates the fickleness of the mind. Mind is not steady. So, whatever aspect of the mind has an upper hand, you go in favor of that. And that is a mind which is not a strong mind, not a steady mind, not a firm mind. It is a weak mind, unsteady mind, uncertain mind, unpredictable mind. I am using different words so that you can perhaps get the final distinction between the different states of the mind through which we pass, depending upon the situation which affects or influences us. We are in different moods also. These moods are also indicative of that mind. Sometimes we are in happy mood, sometimes we are unhappy, sometimes we are nervous, sometimes we are depressed, hopeless, various states. They indicate the mind which has not yet developed. It is evolving. And by deliberate practice as regards the use of the mind, we can train the mind and make it fit for various kinds of exercises. And yoga helps that. In yogic practice, you are focusing on your mind, basically. Though postures, asanas, etc., or pranayama are other means to the end, you can say. They are helpful for the mind to become steady, focused, concentrated, and able to understand in the light of buddhi. Here again, buddhi is indispensable for understanding the truth, the reality, and that we again distinguish between the right and wrong, वगैरह, वगैरह. The two sides of the mind. At lower level, we are always under the reign of this duality, and we choose one of them, like taking a chance. बरेचदा आपल्याला खात्री नसते त्याच्याकडे, तर त्यावेळी आपल्याला जे वाटतं ते आपण टॉस टाकल्यासारखं जे पडेल ते स्वीकारायचं.
तशी आपल्या ह्या लोअर माइंडची स्थिती असते. बट इन द हायर रिजन्स तुम्ही जाता त्यावेळी देर इज सर्टन, म्हणजे तुमची ऍक्शन सुद्धा त्यामुळे त्याच्यामध्ये धरसोड नसते. यू आर शुअर व्हॉट यू आर गोइंग टू डू, not now, but even in future. So your road is already demarcated. तुम्ही कसं जाणार वगैरे, म्हणजे त्या तुमच्या प्रोसेसमध्ये हायर माइंड and lower mind are together. Details, working out of the details is done at the lower mind level. But the broad path is determined by the higher mind in the light of the buddhi. So they all these three function together in coordination. That is the Atmic principle. That's why that Atma has three aspects, triple aspect. That triple doesn't act separately, that is acting together, but taking care of all the aspects which are essential for right living. That comes out of all those things which Buddha has right perception, right thinking, and all that. That comes at various levels of our consciousness through various vehicles. So, without that, this vivek, um, this spiritual progress is not possible. That is the ability to see truth directly as it is, not as it appears to be, but as it is. So there is difference between appearance and there is and being. Being is the reality. Appearance is virtual reality, you can say. It appears like, and we are guided, influenced, and driven by that. Unless our higher faculties are developed. When they develop, then you don't depend on lower mind for that broad vision. You depend on lower mind only for working out the details, filling the gaps. पण तुमचं टोटल पिक्चर तुम्हाला क्लिअर असतं. काय रंगवायचंय हे एवढ्या ब्रॉड आउटलाईन झाल्या की मग त्याच्यामध्ये रंग भरायचे, छटा वेगवेगळ्या द्यायच्या त्याला, आणि तुमच्या अपेक्षेप्रमाणे त्याला फायनल टच द्यायचे वगैरे, हे लोअर माइंड लेवलवर. पण ब्रॉड तुमचं हे जे काय पिक्चर असतं ते त्या हायर लेवलला हे होतं. म्हणजे जीवनाकडे पाहताना सुद्धा जीवनातले जे प्रश्न असतात, समस्या असतात, त्याच्याकडे असं ब्रॉड विजन आपली डेव्हलप झाली तर आपले निर्णय हे असे इन आयसोलेशन प्रत्येक वेळी प्रसंगानुरूप घ्यायचे अशी पाळी येत नाही. कारण तुम्हाला एक निश्चित झालेलं असतं की आपण हे कशासाठी करतोय, कसं करायचं हे डिटेल्स वाटतील, पण काय करायचंय आणि व्हॉट अल्टिमेटली इज गोइंग टू बी द आउटकम हे तुम्हाला जर निश्चित असेल तर तुम्ही इकडे तिकडे कुठे वाट चुकत नाही, दिशा चुकत नाही, कारण तुमची आउटलाईन ही क्लिअर असते. म्हणजे हे बरेच कुठे ऍप्लिकेबल आहे. वेन देर आर फंडामेंटल इश्यूज इन लाईफ जे तुम्हाला रिझॉल्व्ह करायचे. एखाद्याला आयुष्यामध्ये मला काय, हा आता बरेचदा प्रश्न आपण मुलाला तो विचारतो, तुला काय करायचंय वगैरे, पण आपल्याला एक पुष्कळदा माहिती नसतं मला काय. कारण ती क्लॅरिटी ही आलेली नसते, कारण बरेच त्यावेळेची जी परिस्थिती असते तेवढ्यापुरतीच आपली विजन मर्यादित असते. त्यामुळे फ्युचर आउटलुक हा डेव्हलप व्हायला त्या परिस्थितीमध्ये शक्य नसतं. पण जसं मास्टर्स कॅन सी पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर ॲट वन्स असं म्हणतो, किंवा आपण म्हणतो लिव्हिंग इन द इटर्निटी किंवा इटर्नल नाव.
हे वेगवेगळे टर्मिनॉलॉजी आहे. हे काय दाखवतं की यू कॅन सी द टोटॅलिटी ॲट वन्स. मग त्याच्यामध्ये भूतकाळ आला, वर्तमान काळ आला, भविष्य काळ आला. मग त्या ठिकाणी तुम्हाला अनसर्टेनिटी कशाला असणार? इफ यू कॅन सी थिंग्स क्लिअरली, then there are no uncertainties, there are no confusions, no conflicts, नो इन्सिक्युरिटी, फिअर. कारण ह्या सगळ्या गोष्टी त्या अनसर्टिनिटीमुळे आलेल्या असतात. पर्यंत काय होईल सांगता येत नाही उद्या. हे का वाटतं? कारण उद्याचं मला दिसतच नसतं. फिअर ऑफ द अननोन. जर ते एकदा तुम्हाला जाणवायला लागलं तर तुमची एकंदर दृष्टी, तुमच्या जीवनाकडे जो अप्रोच तो बदलायला लागतो, तो जास्त फर्म असतो. धरसोड वृत्ती जाते. तुमची इतराबरोबरची रिलेशन्स ती सुद्धा कुठल्या तरी भक्कम पायावर उभी असतात. तो मला आज कसा वाटतोय त्याच्यावर मी आज फेवरेबल वाटतोय, चांगला बोलला माझ्याशी, दुसऱ्या दिवशी तो काहीतरी शिवी देतो, लगेच त्याचं मन बदललं आपलं. तो खरा कसा आहे हे आपल्याला समजलेलं नसतं. त्याच्या जे आउटर एक्सप्रेशन्स असतात त्याच्यावरून आपण त्याला ओळखतो. म्हणजे खरा तो कसा आहे, हिज सोल. बरेचदा म्हणतात की सोल, लँग्वेज ऑफ द सोल ही जी असते ती दॅट स्पीक्स लाउडर दॅन द स्पीच. मग आपण स्पीचवर अवलंबून असलो तर ती लँग्वेज ऑफ द सोल आपल्याला समजत. एखाद्याचा स्वभाव ओळखणं, स्वभाव आपण कशावरून ओळखतो तर ह्या आउटर एक्सप्रेशन वरूनच ओळखतो बरेचदा. मग ज्याचे आउटर एक्सप्रेशन्स नॅचरल नसतात, म्हणजे एखादा नट ऍक्टर असेल तर तो बेमालूम त्याचं खरं रूप हे बदलू शकतो, म्हणूनच तो सक्सेसफुल ऍक्टर होतो. एखादा माणूस एखाद्या सोल्जरची चांगली भूमिका करत असतो, पण कदाचित आयुष्यामध्ये तो भित्रा असतो, शेळपट असतो, पण ती भूमिका स्टेजवर तो करू शकतो. तर म्हणजे तो खरा कसा आहे हे ओळखता येत नाही त्या ठिकाणी. त्याच्या उलट सुद्धा होऊ शकतं. तर एखादा सोजवळ माणूस व्यसनी दारुड्याची भूमिका करतो, तर त्या भूमिकेमध्ये त्याला पाहिल्यानंतर त्याला आपण ओळखू शकणार नाही. तर म्हणजे खरं काय खोटं काय हे ठरवण्याची जी विवेक शक्ती आहे ती तुम्हाला ही पेनेट्रेटिंग विजन तुमची डेव्हलप होत नाही, which will pierce through the outer covering. बाहेरचं जे काही आवरण आहे त्या आवरणाचा छेद घेऊन आतल्या त्याच्या जे सार आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं ही क्षमता तुमचा कॉन्शियसनेस, तुमची जाणीव ही सूक्ष्म थरावर पोचल्याशिवाय तुमच्यामध्ये येणार नाही. त्यामुळे तो विवेक हे वरच्या पातळीवरचं काय, आणि त्यामुळे तो मेधा हा शब्द त्याच्यासाठी वापरले. मेधा इज दॅट इंटेलिजन्स which guides you on the right path, correct vision. जसं आहे तसं समजण्याची क्षमता. मग ते जीवनातल्या तुमच्या समस्या, जीवनातले प्रश्न त्याच्या बाबतीत येतं. विद्यार्थ्याला आपण कुठला कोर्स निवडावा हे समजत नाही बरेचदा, आणि एखाद्या वेळी तो इंजिनियर होतो आणि नंतर त्याला वाटतं की मी डॉक्टर झालो असतो तर बरं झालं. म्हणजे खऱ्या मी कशासाठी आलोय ह्याचा पत्ता नसतो, त्यामुळे असं होतं. म्हणजे बरेचदा आपली मग ज्या स्टेजला हे लक्षात येतं त्या स्टेज पर्यंत इतका उशीर झालेला असतो की तुम्हाला करेक्टिव्ह ऍक्शन घेणं सुद्धा त्यावेळेपर्यंत शक्य होत नाही. तेव्हा पुष्कळदा आपण चांगले क्वालिफाईड डॉक्टर ते चांगले नर्स झालेले असतात, डॉक्टरी त्यांनी सोडून दिली. डॉक्टर लागू, श्रम लागू, डॉक्टर पण नेवर प्रॅक्टिस, म्हणजे माहिती नाही, सुरुवातीला केली असेल. हा, नरेंद्र दाभोलकर अंधश्रद्धा निवारण डॉक्टर,
त्यांचं हॉस्पिटल सुद्धा होतं, पण ते बायको चाललं अजूनही चाललं होते, पण तो कधी हॉस्पिटलमध्ये गेला नाही. जेव्हा आकाश हा किंवा चला हवा आहे तिथे आता ते आहे, तो जो ऑर्गनाईज करतो तो डॉक्टर आहे. पण तो डॉक्टरी करत असेल असं वाटत काही ओनली डिवोटेड डॉक्टर काशीनाथ तर असे हे म्हणजे त्यांना त्यांचा स्वधर्म ह्याचा पत्ता कदाचित लागलेला नसतो की माझा जन्म कशासाठी आहे. नाहीतर तो फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये गेला असता. तसं होत नाही. म्हणजे त्यांनी दोन्ही सांभाळले तर समजू शकतो, पण ज्याच्यात ते स्पेशालिस्ट असतात ती लाईन कम्प्लिटली सोडून दुसऱ्याच वाटेला लागतो. असं होत. त्या ठिकाणी ह्या मेधा ही मेधा तुमची जर पूर्ण विकसित झालेली असेल तर तुम्हाला हे निर्णय घेता येईल. बट इन अध्यात्म, as I told you, there are different paths like भक्ती मार्ग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग, हे मार्ग वेगळे आहेत. पण इन रियालिटी देर इज नो अदर पाथ असं म्हटलेलं आहे. कारण हे तुमच्या टेम्परामेंट प्रमाणे किंवा द रे ऑन विच यू आर बॉर्न तुम्हाला स्वाभाविकरित्या ज्या मार्गाकडे घेऊन जातो तो तुमचा रे असतो. त्यामुळे त्या ठिकाणी यू बिगिन युअर स्पिरिच्युअल लाईफ ऑन दॅट पाथ. म्हणजे देर इज नथिंग लाईक ए रॉंग पाथ त्या ठिकाणी. कारण अल्टिमेटली ऑल पाथ लीड टू मी असं जे म्हटलंय ते म्हणजे त्याच डेस्टिनेशनकडे जाणारे ते डिफरंट पाथ्स. पण तुमचा जो सूक्ष्म देह विकसित होण्याची जास्त निकड आहे किंवा जो विकसित झालेला असल्यामुळे तुमचे नैसर्गिक कल त्या मार्गाने जाण्याचा आहे, त्या दोन्ही पॉसिबिलिटीज आहेत. तिथे तुम्ही वळता. म्हणजे तुम्हाला जर हे जाणवत असेल की माझ्यामध्ये ही त्रुटी आहे आणि ही त्रुटी मला घालवायची, तर तुम्ही डेलिबरेटली त्या ज्ञानाने म्हणजे ती पुन्हा मेधा त्या ठिकाणी आहे की स्वतःला ओळख माझ्यामध्ये काय त्रुटी आहे तर मला ती त्रुटी दूर करायची ह्या भावनेने जाणारे काही लोक असतात. मला ज्ञानमार्ग चोखाळायचा आहे कारण माझ्यावर अज्ञानाचा प्रभाव आहे, पण मला जाणून घ्यायचे ही तीव्र इच्छा, त्याची निकड जाणं आणि त्याकडे वळणं अशा प्रवृत्तीची माणसं असतात. किंवा मला भक्ती हा माझा मार्ग आहे असं मला वाटतं आणि म्हणून तिथे भक्ती मार्गाला म्हणजे त्या ठिकाणी मग मी अशा अध्यात्म करत बसत नाही, विचार जास्त करत नाही. योग्य मार्ग कुठला हे ठरवण्याऐवजी ज्या मार्गाला मी लागलो तोच योग्य मार्ग असं वाटून त्या मार्गाने काढत. दोन्हीही आर ऍक्सेप्टेबल. कारण तुमच्यामध्ये जास्त प्रभाव कशाचा आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. पण ज्यावेळी तुम्ही ते एक आस्पेक्ट त्याच्या पूर्ण विकासाच्या जवळ येतात त्यावेळी मग जे आस्पेक्ट तुमचे डेव्हलप झालेले नाही त्याची तुम्हाला तीव्रतेने जाणीव व्हायला लागते. आणि मग इफ नॉट इन दॅट इन्कार्नेशन, इन नेक्स्ट इन्कार्नेशन यू मे टर्न टू दी अनदर पाथ. म्हणजे मागच्या इन्कार्नेशन मध्ये तुम्ही कदाचित भक्ती मार्गावर होता असाल तर आता तुम्ही कर्म मार्गावर जाल. कारण ती भक्ती त्या तुमचा प्रेमळ स्वभाव ही तुम्हाला दुसऱ्यांची सेवा करायला कदाचित किंवा तुम्हाला असं वाटेल की ज्ञान असल्याशिवाय ह्याची पूर्णता होणार नाही. शेवटी मला याच्यापेक्षाही अधिक जाणीवेच्या थरावर जाण्यासाठी ज्ञानाची गरज असं तीव्रतेने वाटलं तर तुम्ही कदाचित ज्ञानमार्गाचा ध्यास घ्याल. म्हणजे हे तुम्हाला अंतरंगातून जी प्रेरणा मिळते त्याच्यावर अवलंबून असतं. हे या ठिकाणी गुरुच्या मार्गदर्शनापेक्षा तुम्ही
स्वतःला ओळखणं हे त्या ठिकाणी जास्त महत्वाचं. कारण जनरली गुरुचा मार्ग हा भक्ती मार्गावर जाणारे ते निवडतात. पण जे अंतःप्रेरणेने एखादा मार्ग निवडतात ते भक्ती मार्गावरून कर्ममार्गाकडे जाण्याची शक्यता असते किंवा ज्ञानमार्गावरून कर्ममार्गाकडे जाण्याची शक्यता असते. कारण कर्ममार्ग हा तुम्हाला ह्याच्यासाठी जास्त उपयोगी पडतो की फॉर प्युरिफिकेशन ऑफ युअर सेवा सर्व्हिस ही त्याच्यासाठी उपयोगी पडते. त्यामुळे somebody मे बिगिन विथ कर्मकांड ही शक्यता जास्त आहे. कारण त्या ठिकाणी एकदा तुमची व्हेकल्स प्युरिफाय झालेली असली की दे कॅन बी यूज्ड ॲज बेटर टूल्स टू ट्रीट एनी अदर पार्ट. त्यामुळे दॅट मे बी मोर परहॅप्स लॉजिकल आणि त्याच्यात तुमच्या व्हेकल्सचं शुद्धीकरण होणं, तुमचे कोश शुद्ध असणं हे जास्त नैसर्गिक आहे की तुम्हाला तुमची पुढची साधनाही सोपी होते. जसं योगाची सुरुवात यमनियमाने होते. यमनियमात बेसिकली काय करतात तुम्ही हे शुद्धीकरणाला पहिली करावी. त्यामुळे तो मार्ग निवडला. पण व्हॉट एव्हर मे बी प्रत्येकाच्या टेम्परामेंट प्रमाणे तो आपला मार्ग निवडतो. तर आपण बुद्धीच्या बाबतीत हे बघतोय की त्यानंतरचं ह्या बुद्धित बॉडी किंवा कोशाचे कार्य काय, तर सत्य जाणण्याची क्षमता. म्हणजे हे सत्य या ठिकाणी आपल्यावर मायेचा प्रभाव असल्यामुळे वी आर अंडर द स्पेल ऑफ इट. मायेच्या आवरणाखाली आपण वावरत असतो पण ह्याची आपल्याला जाणीवच नसते. म्हणजे अगदी इंटेलेक्च्युअली तुम्ही खूप ऍडव्हान्स असाल पण हे सगळं जे काय आपण करतोय हे मायेच्या आवरणाखाली वावरतोय ह्याची बिलकुल जाणीव नसणं ही शक्यता असते. म्हणजे कारण इंटेलेक्ट ऍडव्हान्स असणं म्हणजे बुद्धीचा तो प्रभाव त्याच्यावर असेल असं नाही. इंटेलेक्ट आणि बुद्धी याच्यामध्ये तो मगासारखाच फरक की एखादा शास्त्रज्ञ आहे तो इंटेलेक्च्युअली खूप हे असेल पण त्याच्या त्या विशिष्ट क्षेत्रापुरती त्याची ती इंटेलेक्ट मर्यादित असते. इट डझंट हेल्प हिम टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ असं बरेचदा असू शकतं. म्हणजे त्याच्या वैयक्तिक जीवनात कदाचित ही मे बी एक मोठी व्हॅल्यू जरी त्याने मोठी डिस्कवरीज किंवा इन्व्हेन्शन्स केलेली असली असं होऊ शकतं. कारण त्याच्यासाठी जे अंडरस्टँडिंग लागतं परहॅप्स ही इज लॅकिंग दॅट बिकॉज लॅक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दोज सेक्युलर वे. म्हणजे म्हणून ऑलराऊंड डेव्हलपमेंट ही का ॲडॅप्ट स्टेजला पोहोचण्यासाठी तुमच्या ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आवश्यक. मग त्याच्यात ज्ञानमार्ग आला, भक्ती मार्ग आला, कर्ममार्ग आला. पुन्हा आणखी ह्या व्हेकल्सची एक अशी रिलेशनशिप आहे. इट्स लाईक जसं पाण्यामध्ये एखाद्या इमारतीचं प्रतिबिंब पडलेलं असतं त्याच्याशी तुलना त्याची केलेली आहे. म्हणजे इमारतीचं छप्पर वर असतं पण त्याची प्रतिमा तुम्ही पाहिलात तर ते खाली असतं. म्हणजे इन रियालिटी युअर टॉप इज ऑन द टॉप बट इन द इमेज टॉप इज एट द बॉटम. तसं आपलं ह्या 7 प्रिन्सिपल्स मध्ये आत्मा आणि तुमची फिजिकल बॉडी दे आर एट अपोजिट एंड्स. म्हणजे हे जर आपण हायर ट्रँगल आणि लोअर ट्रँगल असं कल्पना केली तर हायर ट्रँगलचा टॉप हा वरती असतो, लोअर ट्रँगलचा टॉप हा खाली असतो. त्यामुळे बॉडी सर्व्स लाईक एन इमेज ऑफ द आत्मा. त्यामुळे देयर इज अ मिस्टेरियस रिलेशनशिप बिटवीन द टू असं म्हणतात. म्हणजे त्यामुळे एका दृष्टीने हठयोगाची प्रॅक्टिस करणारे लोक वगैरे असतात त्यांच्यामध्ये ती आत्म्याची जी इच्छाशक्तीचा जो प्रचंड हे आहे
ते त्या हठयोगामध्ये असतं. त्यांच्यामध्ये इतकी एखादी गोष्ट साध्य करायची, मग ती इतकी प्रखर हे असते त्यांची जिद्द की ते करणार. जसं ते एका पायावर उभे राहायचं तर ते राहणार. मग काय ही जी एक प्रखरता आहे त्याच्यामध्ये, निष्ठा आहे, ती तो त्या इच्छाशक्तीचं ते प्रतीक. त्यामुळे त्याच्यातूनही तुम्हाला साध्य करण्यासारखं असतं. कारण विदाउट बॉडी यू कॅनॉट रिअली तुमच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी जे काही प्रत्यक्ष कृती करायची असते ती तुम्हाला ह्या फिजिकल इन्कार्नेशन मध्येच करणं शक्य असतं. त्यामुळे मेक द बेस्ट यूज ऑफ युअर फिजिकल इन्कार्नेशन. मृत्यूनंतर मग मी करेन असे काही तुमची समजूत असेल तर त्यावेळी तुम्हाला बॉडी नसते. त्यामुळे तुम्ही कितीही जरी तुमच्या मनात असलं तरी ते मनातले मांडे मनात म्हणतात तसं ते राहा. कारण तुम्हाला कृती करण्याचं त्या ठिकाणी क्षमता असते, बॉडी नाही. तर म्हणून जे काय करायचंय ते ह्या इन्कार्नेशन मध्ये करू आणि reap the fruits in after death. त्याला म्हणजे वर्किंग आउट द कर्मा ज्याला आपण म्हणतो ते वर्किंग. मुळात कर्म केलेलं असेल तर तिथे वर्किंग होईल. इथे काही केलेच नसेल तर काय फारसं होत नाही. जसं एखाद्या लहान मुलाचा डेथ झाला तर लगेच पुन्हा त्याचा पुन्हा जन्म होतो. कारण तिथे वर्किंग करण्यासाठी काही नसतं. त्यामुळे पुनर्जन्म लवकर. बरेचदा आपल्याकडे ती श्रद्धा आहे की एक मूल लहानपणीच वाढलं तर तेच पुन्हा पुनर्जन्माला आलं वगैरे असं करतात. तेच नाव त्याला घेतात वगैरे. त्याच्या मागची कारण अकल्ट रिझन ते आहे की पुनर्जन्म जो होतो तो विदाउट पासिंग इनटू मृत्यू लोक किंवा स्वर्ग लोकांमध्ये न जाताच तो आत्मा परत आलेला असतो. इव्हन त्याची जी व्हेकल्स असतात, सटल व्हेकल्स, दे आर नॉट टोटली डिसइंटिग्रेटेड. कारण काळ फारसा गेलेला नसतो. त्यामुळे सेम कॅन बी युटिलाइज. इतर वेळी ती प्रोसेस लेंदी प्रोसेस असते. फॉर्मिंग ऑफ दोज व्हेकल्स ती अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या बाबतीत म्हणजे तेवढा वेळ लागत नाही फॉर्मेशन. त्यामुळे दे आर ऑलमोस्ट रेडीमेड आणि वन कॅन टेक बर्थ इमिजिएटली आफ्टर डेथ असं होऊ शकतं. तर हे याचा संबंध नाही आपल्या टॉपिकशी काय, परंतु ही जी इंटर रिलेशनशिप आहे बिटवीन द प्रिन्सिपल. सेकंड कुठलं तर बुद्धी आणि खालून सेकंड कुठलं ॲस्ट्रल. तर बुद्धी आणि ॲस्ट्रल ही पुन्हा अशी पेअर आहे. म्हणजे तुमची भावना आणि त्या ठिकाणी असलेली जी वृत्ती म्हणजे लव, रियल लव which is like brotherhood, oneness. ह्या ज्या क्वालिटीज आहेत त्या आणि त्या रिफ्लेक्ट होतात भावना किंवा इमोशन्स किंवा वासना ह्याच्यामध्ये त्याचं लोअर लेवलचं रिफ्लेक्शन. म्हणजे सेम थिंग बट रिफ्लेक्टेड इन द लोअर वर्ल्ड at lesser intensity किंवा इन्फिरियर क्वालिटी. म्हणजे त्या स्टेजचं प्रेम आणि ह्या स्टेजचं प्रेम ह्याच्यामध्ये ह्या प्रेमामध्ये बऱ्याचशा वासना असतात, स्वार्थ असतो, काहीतरी मिळवायचं असतं. त्या प्रेमामध्ये मिळवायचं काही नसतं, द्यायचं असतं, सॅक्रिफाईस असतो. तर एकच गोष्ट पण त्याची ग्रेड वेगळी असते, क्वालिटी वेगळी असते. म्हणून ॲस्ट्रल अँड बुद्धी गो टुगेदर. वन इन द हायर ट्रायंगल, अनदर इन द लोअर ट्रायंगल. तसंच थर्ड स्टेज हायर माइंड आणि लोअर माइंड, दे आर अगेन वन. माइंड इज वन असं म्हटलेलं आहे. फक्त त्याचं हे ट्रान्सफॉर्मेशन जोपर्यंत त्याचं होत नाही तोपर्यंत ही डिव्हिजन इज विजिबल किंवा इट इज फेल्ड. पण तुमची आध्यात्मिक प्रगती ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी माइंड इज वन. इट इज हायर माइंड और माइंड, देर इज नो लोअर माइंड. किंवा अगदी तुमच्या पशुमधून जो माणूस आलेला असतो त्याच्या बाबतीत इट इज लोअर माइंड, हायर माइंड डेव्हलप झालेलंच नसतं. तर हा एक
दुसरा आस्पेक्ट आहे की ज्यावेळी तुम्ही हे हायर माइंड, बुद्धी आणि आत्मा याचा विचार करता त्यावेळी यू कन्सिडर at the same time this lower triangle along with higher triangle. लोअर quadrangle आपण बरेचदा म्हणतो कारण एथेरिक बॉडी, प्राणमय शरीर आणि हे शरीर हे वेगळे करतो म्हणून तो quadrangle म्हणतो त्याला. पण ह्या दृष्टीने बघितलं तर एथेरिक आणि हे फिजिकल बॉडी इज वन बॉडी. प्राणमय कोश म्हणून आपण आणि अन्नमय कोश असं त्याचं आपण डिव्हिजन, पण इट इज वन, इट इज अ रेप्लिका ऑफ द फिजिकल बॉडी असंही म्हणतात, किंवा इट इज द बेस ऑन विच द फिजिकल बॉडी ग्रोज असंही म्हणतात. त्यामुळे दे आर वन ओनली. जसं कनिष्ठ मन आणि वरिष्ठ मन हे एकच आहे, तसं एथेरिक बॉडी आणि फिजिकल बॉडी ही सुद्धा एकच आहे. तर त्या दृष्टीने बघितलं तर दीज आर ट्रायंगल्स, आणि ते ट्रायंगल इन्व्हर्टेड ट्रायंगल म्हणता येईल. एक वर टॉप असलेला आणि दुसरा खाली टॉप असलेला, and they are in a relationship like the object and its image. वरचा ट्रायंगल रिप्रेझेंट्स द रियालिटी, तर खालचा ट्रायंगल हा तुम्हाला दाखवतो तो मायावी शरीर असल्यासारखा आहे आणि ते खरं. तर असा हा फरक आहे. मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया.